एकाच गावामध्ये महादेवाचे 365 मंदिर आणि एकाशी गुफाची 60 किलोमीटर दूर औंढा नागनाथ या ठिकाणी जाते। आता हे ऐकून इंटरेस्ट आला असेल तर ब्लॉग शूट पर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील। आजपासून आपण परत एक नवीन सिरीज चालू करत आहे आणि सिरीजचं नाव आहे अपरिचित मराठवाडा। या सिरीज मध्ये मराठवाड्यातील खाना आणि ऐतिहासिक खजाना आपण एक्सप्लोर करणार आहोत। आता जे लोक म्हणतात तुमच्या मराठवाड्यामध्ये काही विशेष नाही, त्यांना ही रील नक्की पाठवा। आज आम्ही जात आहे परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यातील चाठाणा या गावामध्ये। या गावाला मंदिराचं गाव देखील म्हणतात। खूप जुन्या काळी एका राजाने त्याच्या मुलीसाठी 365 मंदिर महादेवाचे बांधले होते, ज्याने तिची मुलगी रोज नवीन एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकते। आता ही दंतकथा आहे की इतिहास ते तुम्हाला इथे आल्यावरच कळेल। हे आहे गोकुळेश्वर महादेव मंदिर, जे की यादवकालीन मंदिर आहे। मंदिराच्या खांबावरची डिझाईन पाहून आपल्याला एक अंदाज लागतो की पहिल्या काळातील लोक किती हुशार होते। मंदिराच्या शेजारी एक गुफा आहे आणि लोक असे म्हणतात की ती गुफा औंढा नागनाथ या ठिकाणी जाते, जे की इथून 60 ते 65 किलोमीटर अंतरावरती आहे। आतमध्ये खूप अंधार होता। मोबाईलच्या टॉर्चने आम्ही गुफा पाहिली, पण ती सध्या बंद केलेली आहे, कारण पुरातत्व विभागाकडून या ठिकाणीचे काम चालू आहे आणि या ठिकाणी खूप मोठा बारव आहे। लोक असं म्हणतात की बेलाचं पान टाकून आपण एखादी इच्छा मागितली आणि ते पान पाण्यामध्ये बुडलं तर ती तुमची इच्छा पूर्ण होते। या गावामध्ये जेवढे मंदिर सापडले ते सर्व माती खाली लपून का ठेवले होते? पुढच्या भागामध्ये आपण असं एक मंदिर बघणार आहोत ज्याची छताची डिझाईन गायच्या खुरासारखी, जे की महाराष्ट्रामध्ये कुठं पाहायला भेटत नाही। कचऱ्याखाली लपून ठेवलेले लोखंडेश्वर महादेव मंदिर, जैन स्तंभ भाग 2 साठी कमेंट करा आणि आपली अपरिचित मराठवाडा ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।